आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच आज जमलेले सर्व विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, तसेच सिलेक्ट झालेले सगळे अधिकारी, आज इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वात आधी तर मी रिलायबल अकॅडमीचे आभार मानते. थोडक्यात माझी ओळख करून देते. माझं नाव दीपा चांगदेव जेदे. मूळची मी शिरूर कासार तालुका जिल्हा बीड इथली आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावातच झालं झेडपीमधून आणि 2018 साली ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला. तर सुरुवातीला जसं सगळ्यांसोबत होत असतं, खूप सारे डाऊट असतं आपल्या मनामध्ये किंवा सगळं कसं हँडल होणार, असंच माझी पण सुरुवात झाली होती. आणि 2019चा माझा पहिला अटेम्प्ट होता. तर पहिल्या वेळी माझी प्रिलिम्स निघाली नाही, पण तरी पण पुन्हा सुरुवात केली आणि 2020चा अटेम्प्ट होता. तर तेव्हा पूर्ण तयारी केली होती, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहिती आहे एकदम एक्झाम तोंडावर होती आणि तेव्हा कोविड सुरू झाला. तर एक्झाम मग पुढे ढकलली आणि पुढची डेटही पब्लिश नव्हती झाली. तर तो एक खूप जास्त अनसर्टेन पिरियड होता सगळ्याच लोक, म्हणजे स्पर्धा परीक्षा ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी. तर तिथे एक अभ्यासात टिकून राहणं किंवा स्पर्धेत टिकून राहणं हे थोडं टफ होतं. पण तेव्हा ठरवलं होतं की आत्ता जर आपण बाहेर पडलो किंवा आत्ता जर कमी पडलो तर इथून पुढे पण त्याचा खूप वाईट परिणाम होणार आहे. तर कुठेतरी टिकून राहायचं होतं. तर मग त्या पिरियडमध्ये MPSCची डेट आली नव्हती. तर मी तेव्हा UPSC टार्गेट करायचं ठरवलं आणि जे काही माझ्याकडे लिमिटेड सोर्सेस होते किंवा तेव्हा मग पुण्यामध्ये आधी तयारी करत होते, तर पुणे सोडावं लागलं होतं तेव्हा. तर जे काही माझ्याकडे सोर्सेस होते त्याचीच तयारी सुरू केली आणि तेव्हा माझी UPSC प्रिलिम्स तेव्हा क्लिअर झाली. तर तो एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी आणि ते एक एक्झाम्पल माझ्यासाठीच नंतर एक मोटिवेशन झालं होतं की इतकी अनसर्टेन परिस्थिती, त्यात लिमिटेड सोर्सेस, त्यातही जर आपण डेडिकेशन दाखवलं तर आपण एक्झाम क्लिअर करू शकतो आणि यश मिळवू शकतो. हा कॉन्फिडन्स मला तिथून आला होता. तर त्याच्यानंतर खरी यशाला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर 2020-21 सलग माझ्या प्रिलिम्स क्लिअर होत गेल्या आणि त्यातून मग 2021 साली स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या 2 पदावर माझी निवड झाली. अजून याच्यापेक्षा मोठं स्वप्न आपण बघितलं आहे हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं आणि त्याच्यामुळे पुन्हा तयारी चालूच ठेवली आणि 2022मध्ये राज्यसेवेतून डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं. तर एक 2-4 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगेल ज्या की मला युजफुल ठरल्या आणि मला वाटतं की सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना त्या फायदेशीर ठरतील. तर मला वाटतं की ह्या क्षेत्रात येताना सगळ्यात महत्त्वाचं तर आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट त्याला आपण एक अडथळा म्हणून बघतोय की एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघतोय किंवा जरी परिस्थिती एक अडथळा म्हणून उभी असेल तरी त्याला आपण कसं एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून एक अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करतोय हे आपल्या ॲटिट्यूडवर डिपेंड असतं. तर सगळ्यांनी येण्याच्या आधीच खूप गोष्टी ठरवून या, चांगला विचार करून या आणि जरी परिस्थिती काही पण असेल तरी त्यातून थोडं काहीतरी पॉझिटिव्ह काढण्याचा प्रयत्न करा. याचं मी एक्झाम्पल हेच देईल की कोविड पिरियडमध्ये किंवा एक्झामच्या डेटची वाट बघण्यापेक्षा मी एक टार्गेट ठरवलं की ठीक आहे एवढा पिरियड MPSC नाही तर UPSC टार्गेट करू आणि ते माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स ठरला आणि तेच माझ्यासाठी नंतर एक मोटिवेशनचं एक्झाम्पल ठरलं. आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. कारण सुरुवातीला आपण ह्या फील्डमध्ये येतो, आपल्याला एक्झाम समजून घ्यायची असते, पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची असते आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर एक्झाम पण आपल्याला एक्झाममध्ये पण खूप वेगवेगळ्या टप्प्यांवरून जायचं असतं, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि प्रत्येक टप्प्यावरचे चॅलेंजेस हे वेगळे असतात. आपल्याला ती कॅपॅबिलिटी डेव्हलप करावी लागते. तर खूप चांगले पेशन्स आपण ठेवले पाहिजे, पेशंटली सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मला वाटते की आपण तयारीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. कारण एक गोष्ट सगळेजण बॅक ऑफ द माइंड ठेवत जा की आपण स्पर्धेत आहोत, प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे आणि जेव्हा आपण स्पर्धेचा सामना करतो तेव्हा एक स्पर्धेचा एक रूल असतो की थांबला तो संपला. त्याच्यामुळे कुठेच थांबू नका. तुमची एक्झाम 6 महिने असो किंवा 1 वर्षानंतर असो, आपली तयारी अशी करून ठेवा की आपण
उद्या जरी एक्झाम दिली तरी आपण एक्झाम पास होणार आहे, अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स, अशा पद्धतीची तयारी चालू ठेवा. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला एक गायडन्स किंवा एक मोरल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तो मला रिलायबलमधून खूप चांगल्या पद्धतीने मिळाला. नेहमी म्हणजे अजून पण सरांचं गायडन्स, सरांचं मोटिवेशन माझ्यासमोरच असतं. आणि रिलायबलबद्दल अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जेव्हा कोविड पिरियड सुरू झाला होता, जसं मी आधी म्हटलं की खूप टफ पिरियड होता सगळ्यांसाठी आणि तेव्हा ऑफलाईन क्लासेस सगळे बंद झाले होते. तर तेव्हा सरांनी खूप कमी वेळामध्ये सगळं ऑनलाईन सेटअप तयार केला होता आणि सगळ्या रिलायबलच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जोडून तिथे मोटिवेट करायचं काम केलं होतं. सगळ्यांना लेक्चर अरेंज करणे, नोट्स प्रोव्हाइड करणे, जिथे कुठे सगळे विद्यार्थी घरी होते तर तिथे बसून तुम्ही अभ्यास करा, पण फक्त अभ्यास करा, अशा पद्धतीचं सरांचं सांगणं होतं आणि त्या काळात खूप चांगली मदत झाली. त्याच्यासाठी मी रिलायबल अकॅडमीचे खूप आभार मानते. आणि म्हणजे त्यावेळी परिस्थिती अशी होती की सगळं जग बंद पडलेलं, पण रिलायबलच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सरांनी बंद नव्हता पडू दिला. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा देते आणि रिलायबल परिवाराचे आभार मानते. थँक्यू.